धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान। जेव्हा सामान्य माणसाच्या न्यायाचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात अगोदर एक आवाज उठून उभा राहतो, तो म्हणजे रविराज साबळे पाटील यांचा। आज लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर असताना रविराज साबळे पाटलांनी विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे। त्यांनी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याचे आवाहन केले आहे। त्यांच्या मते ही लढाई कोणा एका व्यक्तीची नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची आहे। त्यांनी सरकारला थेट सवाल करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। मित्रांनो, रविराज साबळे पाटील व्हिडिओमध्ये काय म्हणाले किंवा नंतर ज्यावेळेस ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचले त्यावेळेस नेमकं काय घडलं हे सगळं पाहायचं असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा। सगळेच एकवटताय म्हणजे तुम्ही घरात बसून चालणार नाही। दिल्लीला जातं नाही आलं म्हणजे आपण जिल्हाधिकाऱ्यांना तर निवेदन देऊ शकतो ना। म्हणजे 4 वाजता यायचे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी। या देशामध्ये नीटचे पेपर फुटताय, 29 लेकरं आत्महत्या करताय तरी कोणाला घाम सुटत नाही। हे जे याच्यामध्ये यांचा मुलगा आहे, चांगले मार्क घेऊन पण नीटमध्ये लागला नाही। असे अनेक आहेत, तुम्हाला पण माहिती आहे। तुमच्या लेकरांचाच हक्क खाणारं सरकार असेल तर त्या सरकारचं काय करायचंय। विरोध हा चुकीच्या गोष्टींना असायला पाहिजे। सोनम सरांना ज्या पद्धतीमध्ये आंदोलन स्थळावरून उचललं त्याच्या विरोधामध्ये तुमच्या मनामध्ये संताप यायला पाहिजे। दिल्ली आपल्यासाठी दूर आहे पण धाराशिव दूर नाहीये, त्यामुळे धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी यायचंय। निवेदनच द्यायचे आपल्याला आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामाच मागायचा आहे। निवेदन देऊन मागूया धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा। यांना नैतिकता उरली नाहीये। लेकरांच्या भविष्यासोबत हे खेळत असताना यांना लाजा वाटत नाहीयेत। एकत्रित येऊया, लढूया अन्यायाविरुद्ध। इन्क्लाब जिंदाबाद। धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान राजीनामा, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान। विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय। विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय। वंदे मातरम, वंदे मातरम। रविराज साबळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविराज साबळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। सोनू वांगचुमचा विजय असो, सोनू वांगचुमचा विजय असो। अभिजीत दिप्ते तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दिप्ते तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा फुलेंचा विजय असो। अरे तानाशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी। वंदे मातरम, वंदे मातरम। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। जय 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 भीम, चला वाढा चला। जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम। जय भीम, जय भीम। अभिजीत दिप्ते तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दिप्ते तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनू वांगचुम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनू वांगचुम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद, जिंदाबाद। रविराज साबळे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविराज साबळे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। अभिजीत दिप्ते तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दिप्ते तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। रविराज साबळे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इन्कलाब जिंदाबाद,
इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. हुकुमशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा विद्यार्थ्यांच्या हक्कांसोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. भारतीय संविधानाचा जय जिजाऊ, जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. भारतीय संविधानाचा विजय असो. आज 20/7/2026 रोजी दिल्ली येथे वांगचुंग आणि सन्माननीय अभिजित दिपके यांचं जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या विद्यात या ठिकाणी आमचे नेते आदरणीय रविराज साबळे पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. जे सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यावर विविध परीक्षाच्या माध्यमातून जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दिल्लीमध्ये एक मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. आमची सगळ्याची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. जर ते देत नाहीत तर हे सरकार कुचकामी आहे. त्याच्याच निषेधार्थ आज रविराज पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी महोदयांना रविराज साबळे पाटलांच्या हस्ते व सर्व युवकांच्या हस्ते या ठिकाणी आंदोलन देण्यात येणार आहे. त्या निवेदन त्या अगोदर सन्माननीय रवी साबळे पाटील 1-2 मिनिट बोलतील. अलीकडे सगळ्या थोडं माग बाकी माग जावा. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. हे बघा, विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणारं हे सरकार आहे. लाखोचा जनभोक्ष दिल्लीमध्ये उसळलेला असताना आपल्याला सगळ्यांना दिल्लीला पोहोचणं शक्य नसताना आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेलो आहोत फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी. या भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळायचा एक गलिच्छ प्रकार चालू आहे. नीटचे पेपर फोडले जात आहेत. सर्वसामान्य लेकरं पोटाला चिमटा काढून शिक्षण घेतात आणि शेवटी त्यांच्या पदरामध्ये काय पडतं तर पेपर फुटीसारख्या घटना भारतामध्ये घडलं, नीटमध्ये घडलं, तेच टीईटी मध्ये पण घडलं. इथे एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन करायची कारण की यांना फोडायला जरा सोपं जाईल. मग या सगळ्या संदर्भामध्ये आपण सगळे मिळून एकत्रित लढत आहोत आणि तुम्ही सगळे इथं आला त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर तुमचं अभिनंदन आहे. तुम्हाला टाळ्या वाजून स्वागत आहे. या भारतामध्ये एक सिस्टीम आली आहे बघा. सिस्टीम काय की इथं मोठ्याच पोरग मोठं होणार, गरीबाची सत्यात माती केली जाणार. इथं मागचे 30 दिवस झालं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातोय पण त्या राजीनाम्याच्या ऐवजी इथं दिले जात आहेत अश्रुधुराच्या नळकांड्या, इथं दिलं जात आहे अंगावरती पाणी मारणं. मगाशी तर संसदेबाहेर असे जवान बंदुकी रोखून
आंदोलकांवरती रोखून उभा होते. भारतीय संविधान आपल्याला आंदोलन करण्याचा एक मूलभूत अधिकार देतं, पण तो अधिकारच हे सरकार चिनून घेते. म्हणजे यांना सरळ सरळ हुकुमशाही या भारतामध्ये लागू करायची आहे का असा प्रश्न पडतो. त्याच्याच विरोधामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. मुळातच या भारतामध्ये आजपर्यंत पेपरफुटी सारख्या घटना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी झाल्या नाहीत. मागच्या 2014 पासून 156 वेळा या भारतामध्ये पेपर फुटले. किती? 156 वेळा. आणि नीट सारखा पेपर फुटत असेल आणि त्याच्यामधून पैशावाल्यांची लेकरं डॉक्टर होत असतील आणि गरिबांचा हक्क मारला जात असेल तर अख्खा भारत आज एकवटलेला दिसायला पाहिजे. आणि तो आता कुठेतरी आपल्याला दिसते. या सरकारने केलेला दंडेलशाही, या सरकारने आंदोलन राबण्याचा प्रयत्न, सोनम वांगचुक सरांना यांनी अक्षरशः उचलून नेलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच. त्याच्या विरोधामध्येच आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे. आपण आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटू आणि त्यांना निवेदन देऊन सोनम वांगचुक सरांच्या समर्थनार्थ त्यांना डिटेक्शन मधून सोडून द्यावं आणि धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. तिथं भेटून त्यांना निवेदन देऊ. द्या घोषणा. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आज दिल्ली येथे न्याय मिळावा याच्यासाठी आज भारतभर आंदोलन होत आहे. त्याच निमित्ताने विराज साबळेंच्या नेतृत्वाखाली आज आपण आपल्याला निवेदन देतो आहे. साहेब, आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले तर टीईटी सारखं पेपर फुटीचं प्रकरण झालं, पण कारवाई कोणतीच झाली नाही. एमपीएससी सगळे येतात काय टेन्शन समोर सगळे बोला ना बोला. आज देशभरामध्ये विद्यार्थ्याच्या संदर्भानं दिल्लीमध्ये आंदोलन सध्या चालू आहे. त्या ठिकाणी गेल्या 21 दिवसापासून सोनू वांगचुकचं उपोषण चालू आहे. त्यांना जे उपोषण सोडण्यासाठी भाग पाडत आहेत ते चुकीचं आहे. ते जे उपोषण करतायत ते देशातल्या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि मला असं वाटतंय की सरकारनं त्यांचं लवकरात लवकर उपोषण सोडावं, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी. आपल्याबरोबर रविराज साबळे सुद्धा आहेत. हे सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह असतात. सामाजिक कामं जे असतात, सामाजिक कुठं अन्याय होत असेल तर ते समोर येतात. आज काय केलं? आम्ही सर्वात प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मुळातच धाराशिव जिल्ह्यामध्ये 144 आधीच यांनी लागू केल्यामुळे आंदोलन करायला परवानगी नाहीये, पण सगळे मिळून आम्ही निवेदन दिलं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा आणि सोनम वांगचुक सरांना ज्या नजर कैदेमध्ये ठेवलंय ते सोडून द्यावं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते नीट पेपर फुटीसारखे जे प्रकार आहेत त्याच्यावरती रोख लावण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची पूर्तता या सरकारने करावी, याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही सरकारला निवेदन केलेलं आहे. याच्यावरती सरकारने कोणताही तोडगा नाही काढला तर आम्ही पुढच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठं आंदोलन उभा करू आणि याला जिम्मेदार सरकार असणार आहे. अनेक परीक्षाचे पेपर फुटतात, तुम्ही पण पाहिलंय. तुम्हीच सांगितलं की 126 वेळा 156 वेळा पेपर फुटी झालेली आहे भारतामध्ये. या संदर्भात तुम्ही राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काय संवाद चाललाय? मुळातच दादाजी भुसे साहेबांसोबत जेव्हा संवाद झाला टीईटीचा पेपर फुटल्यानंतर, तेव्हा दादाजी भुसे साहेबांचं म्हणणं होतं की ही टीईटी काय असते, म्हणजे तेव्हा हसावं की रडावं की दोन कानफाटात मारून घ्यावे असं झालं होतं. पण म्हटलं आता मोठी लोक येतं ते पांढरी केशन दादा भुसे, ते अनुभवाने झालेत की असंच फक्त नाव आहे म्हणून पद भेटत गेलं हा प्रश्न आहे. पण जर असा असंवेदनशील शिक्षण मंत्री महाराष्ट्राचा आणि देशाचा पण असेल तर विद्यार्थ्यांना न्याय कुठं भेटणार हा प्रश्न निर्माण झालाय. टीईटीच नाही, नीट आणि या देशामध्ये 156 वेळा पेपर फुटी झाली आहे, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई झाली नाही आणि हे प्रकार थांबले बी नाही. रीनीटचे तुम्ही काल परवा दिवशी निकाल बघितले, त्याच्यामध्ये किती गोंधळ बघितला तुम्ही. मग विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळून नेमकं हे काय करताय की या सरकारला शिक्षणच नकोय,
जी घोषणा होती पडेगा इंडिया तो आगे बडेगा इंडिया, ही घोषणाच यांना नकोय का, हा प्रश्न निर्माण झालाय. रविराज साबळेंची काय भूमिका आहे, इथून पुढे काय? आम्ही लढत राहणार. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. छत्रपती संभाजीनगरला केलेल्या आंदोलनानंतर सरकार गुडघ्यावरती आलं. एमपीएससीची ऑनलाईन परीक्षेचा जो घाट घातला होता त्यांनी 1 वर्षासाठी पुढे ढकलला. आम्ही त्याच्यावरती खुश नाहीयेत. आम्हाला एमपीएससीची परीक्षा कायमस्वरूपी ऑनलाईन पाहिजे. जोपर्यंत सीबीटी यंत्रणा एकदम प्रॉपर होत नाही आणि हे नॉर्मलायझेशन फिर्मलायझेशनच्या गोष्टी आहेत त्या बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही लढत राहणार. यांनी न्याय नाही दिला तर आम्ही मंत्रालयापर्यंत पण पोहोचणार. निवेदन जे दिलंय त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा वगळता दुसरे काय मुद्दे विद्यार्थ्यांसाठी? याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला पण कुठेही कठोर कारवाई झाली नाही. मुळातच पेपर फुटीच्या विरोधामध्ये जो कोणी पेपर फुटतो त्या व्यक्तीला जन्मठेपेसारखी शिक्षा व्हावी याची आम्ही शिफारशीची मागणी केलेली आहे. त्याच समवेत शिक्षण मंत्री देशाचे पण आणि राज्याच्या पण शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता जपून टीईटीचा पेपर फुटला त्यांच्या कार्यकाळात म्हणून राजीनामा द्यावा. त्या ठिकाणी एक शिक्षित माणूस असावा जो शिकलेला आहे, ज्याला जाण आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची. त्याच समवेत एमपीएससीची परीक्षा कायमस्वरूपी ऑनलाईन व्हावी. जोपर्यंत ऑनलाईन प्रणाली अद्ययावत होत नाही आणि एका दिवशी एका वेळी एका मिनिटाला एकत्रित परीक्षा घेण्याचा पूर्ण यंत्रणा तयार होत नाही तोपर्यंत आम्ही ही ऑनलाईन जी परीक्षा एमपीएससीची ती ऑफलाईनच व्हावी. या प्रकारचे मुद्दे त्याच्यामध्ये आले. एकंदरीतच धाराशिवमध्ये तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत. सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे त्यांना पाठिंबा दिलाय आणि राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा केंद्रातले शिक्षण मंत्री असतील दोन्ही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. तुमचं राहिलंय ना, एक राहिलंय अजून. लय मोठे बाईट आहेत. कधी आला? घेतली पहिली बी एक कॉमन दिली. प्रेस ते बरोबर ठेवली. बरोबर, ठीक आहे. थँक्यू म्हणावं त्यांना सहकार्याबद्दल. आपण त्याचे को थोडा नाही ते हे असल्यामुळे गडबडीत येतं ते त्यामुळे. आज काय आंदोलन केलं तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर? दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सोनम वांगचुक सरांना ज्या पद्धतीमध्ये उचलल्या गेलं आणि त्यांना नजरकैदेत ठेवलं त्यांना सोडून द्यावं आणि धर्मेंद्र प्रधानांनी नीट पेपर फुटीची नैतिक मुद्दा स्वीकारून राजीनामा द्यावा याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही सरकारला निवेदन केलंय की नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये या सरकारने एक योग्य कायदा आणावा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणं बंद करावं. त्याच समवेत धर्मेंद्र प्रधानांनी नैतिकतेची मूल्य जपून राजीनामा द्यावा. त्या ठिकाणी एक सक्षम शिक्षण मंत्री भारताला द्यावा. त्याच समवेत महाराष्ट्रामध्ये जी टीईटीची परीक्षा झाली तो पेपर पण व्हायची होती, तो पेपर पण फुटला. त्याच्या विरोधामध्ये पण एक कायदेशीर कठोर कारवाई करावी. हे पेपर फुटीसारख्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेसारख्या शिक्षेची तरतूद करावी. त्याच समवेत महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी बी नैतिकता जपून राजीनामा द्यावा. एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन न करता ऑफलाईन करावी आणि जोपर्यंत सीबीटी यंत्रणा प्रॉपर अद्ययावत होत नाही आणि एक सोबत एका टायमिंगला परीक्षा घ्यायचं जोपर्यंत या सरकारला जमत नाही तोपर्यंत एमपीएससीची परीक्षा ऑनलाईनच व्हावी. हे मुद्दे घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पक्षीय त्याच समवेत चळवळीतल्या सगळ्यांना मिळून आम्ही निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना सरकारकडे पोहोचवण्यासाठी. आज दिल्लीमध्ये लाठी हल्ला पण बऱ्याच तरुणांवर झालेला आहे, त्याकडे कसं पाहता? मुळातच भारतामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सरकारने एक प्रकारची हुकुमशाहीची घोषणाही केलेली आहे. विद्यार्थी आणि सोनम वांगचुक सर त्याचसोबत सीजेपीचे कार्यकर्ते अभिजित दिपके हे सगळे मिळून शांततेमध्ये आंदोलन करत होते. त्या आंदोलनाला तर सर्वात सुरुवातीला परवानगी नाकारली. त्याच्या आधीच 21व्या दिवशी सोनम सरांना ज्या पद्धतीमध्ये उचलून घेऊन गेले हे लोकशाही मूल्यांचा घात करणारं, त्याची हत्या करणारे प्रकार आहे. याच्या विरोधामध्येच अख्खा भारत देश एकवटलेला असताना विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायचा सोडून विद्यार्थ्यांवरती अश्रुधूर फोडणं, नवे त्यांच्यावरती बंदूक रोखून धरणं म्हणजे या भारतामध्ये अघोषित आणीबाणी आणि अघोषित हुकुमशाहीच झाल्याचा हा प्रकार आहे. आपली पुढली भूमिका काय राहील? आपल्या आंदोलनाची पुढली भूमिका काय राहील?
आता सरकारने ऐकलंच नाही. आम्ही छत्रपती संभाजीनगरला आंदोलन केलं, लातूरला केलं, आता पुण्यामध्ये करणार आहोत आणि त्यानंतर धडक मंत्रालयावरती धडकणार आहोत. आणि नक्कीच विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये. झाले आता 1 to 1 राहिला सर. एकच यांचं अजून बाईट राहिल्यात ना. आपला हा मुद्दा हे लय महत्वाचे आहेत आपल्याला. तसंच त्यांचं तसंच असते, प्रेम असते. आपण भूम तालुक्यातलेच आहात आणि सगळ्यात जास्त भूम तालुक्यातच बेसळ दुधाचे प्रकार उघडकीस येऊ लागले. काय नेमका प्रकार आहे हा? मुळातच सगळ्यात सुरुवातीला या प्रकाराची सुरुवात दिघोळ पासून झाली, त्यानंतर धामणगाव आणि त्यानंतर भूममध्ये पावडर पकडल्या गेली. आम्ही धाराशिवच्या अन्न आणि औषध प्रशासनाला वेळोवेळी विनंती करून पण आरोपींवरती योग्य कारवाई केली जात नाहीये. या भूमचं पोलीस स्टेशन आरोपींसोबत मॅनेज आहे अशी चर्चा गावांमध्ये आहे आणि आमचं पण तेच म्हणणं आहे. कारण की हे कोणताही विचार न करता जे बेलेबल कलम होते ते हटवतायत आणि नॉन बेलेबल तिथे टाकतायत, आरोपींना अभय देत आहे. मुळातच भूम तालुक्यामध्ये 1-2 नाही, मागच्या 6 महिन्यामध्ये 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त पावडर विकल्या गेली, ते बी एकाच व्यक्तीने. त्याच समवेत 200 जणांची लिस्ट जर प्रशासनाकडे आहे तरी पण कारवाई करायला हे कशाला भीतायत. दुसरी गोष्ट, या पावडरीपासून साधारणतः मागच्या 6 महिन्यामध्ये 23 लाख लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध बनवल्या गेलं, पण प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. पण आम्ही प्रशासनाला शेवटचा इशारा दिलाय, तुम्ही योग्य कारवाई करा, अन्यथा शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन या धाराशिवच्या धर्तीवरती उभा राहील आणि त्यावेळेस सरकारला धडा शिकवेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आपण आयुक्त तुकाराम मुंडे यांची या संदर्भात भेट घेतली, त्यांनी काय आश्वासन दिलंय आपल्याला? मुंडे साहेबांना ज्यावेळेस आम्ही म्हटलं की धाराशिवचे अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी मुळातच आरोपींना पाठीशी घालताय, त्यावेळेस त्यांनी म्हटले की छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयाला आम्ही कळवतो आणि तिथून कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. त्याच समवेत पुढच्या आठवड्यात मी त्यांची भेट घेणार आहे. त्यांनी योग्य वेगळी वेळ पण त्यांनी दिली आहे या संदर्भामध्येच. अजून राहिलंय, अजून एक राहिलंय ना. काकासाहेब या. काका नमस्ते ओंकार सर, धन्यवाद आले. काकासाहेब धन्यवाद. गेलं. आता तुमचं घ्या, मग तुमचं राहिलंय की शेवटचं आहे तिथं. हे. हा, हे माझ्याकडेच राहू थोडं. आपण भेटूया ना, भेटूया ना, 100% भेटूया, 100% भेटूया. दिल्ली येथील जंतर मंतर येथे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आले. खरं तर या संदर्भामध्ये जे निवेदन रविराज साबळे पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले, काय सांगाल, काय मागणी नेमकी केली? मुळातच दिल्लीला जाणं झालं नाही, ट्रेन लेट होत्या त्याच्यामुळे पोहोचू शकलो नाही. पण जिल्हाधिकारी पण सरकारचेच प्रतिनिधी असतात. मग धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्षीय चळवळीतील सर्व नेते या सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांना सरकारला निवेदन दिलंय की जंतर मंतरवरती सोनम वांगचुक सर 21 दिवस शांतताप्रिय आंदोलन करत होते, उपोषण करत होते. त्यांना इलिगली डिटेन्शन केलं, त्याच समवेत नजर कैदेत ठेवले, त्यांना वेळीच सोडून द्यावं. त्याच समवेत सरकारने नैतिकतेची मूल्य जपून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला, त्या पेपर फुटीवरती कोणतीही कारवाई योग्य झाली नाही. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी बी नैतिकतेची मूल्य जपून राजीनामा द्यावा. त्याच समवेत एमपीएससीची परीक्षा जी 1 वर्ष पुढे ढकलली ती कायमस्वरूपी, जोपर्यंत सरकार ऑनलाईनची व्यवस्था प्रॉपर करत नाही, एका टायमिंगला एका वेळी परीक्षा घ्यायची यंत्रणा बसवत नाही, तोपर्यंत ती ऑफलाईनच घेण्यात यावी, याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारला निवेदन केले. सोनम वांगचुक सरांच्या आंदोलनाला पूर्ण देशभरातून पाठिंबा मिळतो, तुम्ही इथं निवेदन देताय, कसं बघताय आंदोलनाकडे? आणि सरकारने मागण्या नाही मान्य केलं तर तुमची काय भूमिका असते? मुळातच हे सरकार गेंद्याची कातडी पांघरून काम करत असल्याचं दिसत आहे. यांनी सरळ सरळ अघोषित हुकुमशाहीची घोषणा केल्यासारखं दिसतंय. आंदोलनकर्त्यांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या, त्यांच्याकडे बंदूक रोखून धरणं, हे प्रकार या भारतामध्ये घडताय. म्हणजे विद्यार्थ्यांनी नेमका न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालाय. विद्यार्थ्यांच्या
संयमाचा बांध हे सरकार बघतंय. ज्या दिवशी संयम तुटेल त्या दिवशी या सरकारलाच पायउतार व्हावं लागेल आणि ती वेळ नक्कीच येणार जर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर. तर नक्कीच काय सांगाल, भेटलं तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना, काय म्हणाल? रविराज साबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आदरणीय जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की हे जे आमचं निवेदन आहे ते भारत सरकारकडे पाठवावं. त्यावर जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की मी तात्काळ हे भारत सरकारला पाठवतो, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. निश्चितपणे रविराज साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये धाराशिव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि सोनम वांगचूक सर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव. झाल्या बाई ते महिलेला भेटूया आपण. चल फोटो बी देऊ सगळं. हळू हळू हळू